भारती काजूच्या मुतातलं झाडं काढते, गवत काढते. त्यानंतर मी खतणार आहे, नाही ते पुरण भरल्यासारखं होय. एवढ्या एका आंब्याखाली एवढ्या सुंदर कलरवाल्या ललक्या डल्ल्या बिल्ल्या काय बोलतात, चांगले कलर आहेत ना एकदम. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आम्ही चाललेलो आहोत, पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आज आमचे जी काजू वगैरे लावले आहेत ना, पुरण भरायचं काम चाललं आहे. काजू आंबे पुरणचं काम करायला चाललेलो आहोत. पावसाने 8-10 दिवसानंतर आज थोडा आराम दिला आहे, थोडंसं ऊन पडलं आहे. तर बघूया आता, कामं जोरात करावं लागणार आहेत. सुट्टी पण संपत चालली. बघूया आज पुरण भरूया काजू आंबे. पावसाची कामं तयार झालेली आहेत. वापोडे त्याच्यात काय काकडी कारंदे जे लावतात ना, वापडे तयार आहेत बघा. हे कुंपण पण झालेलं आहे वापड्याचे. ही कुंपण, त्याला पुढे दरवाजा सल्ल त्याला बोलतात, ते तयार आहे. आतमध्ये दिसतात त्या मातीचे केलेले ते वलय, त्याच्यामध्ये काकडी कारंदे हे लावणार वगैरे. त्यानंतर बाजूने हे करतात, थोडं त्याला वरती जाण्या वेळ असतात ना, ते वेळ वरती जाण्यासाठी त्याला काट्या लावतात. म्हणजे वेळ, काकडीचे वेळ कारंद्याचे वेळ वरती जातात. हे बघा, हा एक वापोडा, इकडे दुसरा आहे. सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. इकडे पण येतो वरती. रानात बघा पक्ष्यांचे मंजूळ आवाज येतो. एकदम शांततेत आहेत वेगवेगळे पक्षी. आपल्याला थोडे माहिती आहे कुठल्या पक्ष्यांचे नाव वगैरे. नॅचरल साऊंड. हे बघा, आंब्यांच्या खाली पेर पडलाय. पावसातून आंब्याची चव कमी होते, त्यामुळे लोक जास्त उचलत नाही. पण जर घरी खायला नसतील ना, तर मग उचलतात. भारती उचलते. आंबा गोड आहे पण उचल भारती. ताजेच आहेत सगळे, ताजेच आहेत. आता यावर्षी आंबा चांगले लवकर पिकले, म्हणजे पाऊस होऊन जास्त होतं ना, त्याच्यामुळे सगळे एकदम तयार झाले. आता 8-10 दिवसानंतर सगळे संपून जातील. इकडे किती पेर पडलाय. आंबा खायला पण गोड आहे. त्याच्यातले चांगले आम्ही उचलू, चांगले ताजे. सगळीकडे पडलेत. एवढ्या एका आंब्याखाली एवढ्या सुंदर कलरवाल्या ललक्या डल्ल्या बिल्ल्या काय बोलतात, चांगले कलर आहेत ना एकदम. कलर बघूनच खावंसं वाटतं. आणि आंबा पण गोड आहे. भरपूर भेटलेत, पण आम्ही जास्त नेमकेच जमवलेले. ही बघा आमच्या काजूकडे जाणारे डोंगराळ चढण वाट. इथून आमच्या काजूची बाउंड्री
चालू झाले. इथून अशी वरती हे बघा, काजूला म्हणावं तसं आमचं यश नाही आलं. यश म्हणजे जरा जागा चांगली नव्हती, त्याच्यामुळे काजू एवढे चांगले नाही झालेत. तरी मेहनत चालू आहे, होतील तेव्हा होतील. तर जागा चांगली असते तर एवढं काजू चांगले लागायला लागले असते. जागेमुळे हे नाही झालं. तरी करत राहायचं, होईल कधी ना काहीतरी चांगली होतील. भारती काजूच्या मुतातलं झाडं काढते, गवत काढते. त्यानंतर मी खतणार आहे, नाही ते पुरण भरल्यासारखं होय. यावेळेस आम्ही तर खत वगैरे काय टाकणार नाहीत, कारण झाली 5-6 वर्ष झाली काजू लागून. त्यामुळे काय खत लावायची काही गरज नाही आहे. अशा प्रकारे सगळ्या काजूंचा हे बघा पुरण भरून झालेलं आहे. पुरण भरून आम्ही त्या काजूच्या मुदानं पानं टाकलेत कंपोस्ट खत बनण्यासाठी. आणि ती माती पण धुपून जात नाही, कारण ती माती आपण लूज करतो ना, तर म्हणजे पायापासून त्याच्यावर टाकायचं म्हणजे ती माती धुपत नाही. आणि त्याचं एक कंपोस्ट खत पण तयार होतं, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत जे काय आहे ते. हे बघा सगळ्या काजूच्या मुदात तसंच केलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या काजूंना पुरण भरलेलं आहे. सगळीकडे चोंड्यामध्ये हिरवळ करून ठेवले. 2-3 दिवस चांगलाच लागत होता, 8-10-15 दिवस. आज जरा आराम आहे. सगळीकडे वातावरण तयार झालंय बघा, सगळीकडे हिरवळ झाले. चोंडे विंड्यामध्ये गवत वगैरे रुजून त्याला नाही. आता गुरं आहेतच कोणाची. पहिली जागा कमी होती, गुरं जास्त होती. आता गुरं कमी झाली, चराव जास्त झाले. सगळीकडे हिरवळ आहे. काय ते लाट 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 चपाती वाट लाट हा नवीन टाकला काय हो तो बोलला मी आणलेला काय ते नाही.
अरे ना मला आता चपाती आई होता